नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वी तलावर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज घेणाऱ्या भेंडवड मांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचं, राजकीय नेत्यांचं लक्ष लागलेलं असतं। अशातच नुकताच झालेला पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे। तर दुसरीकडे पाकिस्तान विरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवर भेंडवडच्या घटमांडणीच्या अंदाजाला ही मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे। युद्ध होणार की नाही हेही या भेंडवडच्या घटमांडणीत अंदाज जाहीर करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, बुलढाणा। आपलं नाव सांगा आणि आज भेंडवडची घटमांडणी झाली, कसं पाहता आपण याकडे थोडक्यात? माझं नाव मिलिंद पंडित, तसा मी प्रोफेशनली इंजिनियर आहे। आणि हे जे भेंडवडची मांडणी आम्ही काल 2:30 वाजता इथे पोचलो होतो, तेव्हा त्याचं प्रिपरेशन चालू होतं आणि मग इथे त्यांनी घट मांडणी केली आणि आज सकाळी 5 वाजता इथे आलो। हे सगळं पाहिलं तर जे मॉडर्न सायन्स आहे त्याला जवळजवळ अलाइंड आहे, म्हणजे रिझल्ट्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी। आता ते ऑब्झर्वेशन कसे ते म्हणजे त्याला समाप्त करतात या कसं त्याला हे करतात त्याच्यावर अजून ते गूढ आहे, म्हणजे माझ्या हिशोबाने, कारण रिटर्न काही पण नाही आहे, तो एक मोठा विषय आहे। आता होऊ शकतं की बा येत्या वेळेस असं काही घडेल येत्या 5 वर्षाचं, तर आता चांगलं टूल आहे कम्प्युटरवर AI, त्यांनी आपण त्याला मॉडेलिंग करू शकतो, त्याच्यावरनं आपण आधीच सांगू शकतो की बा ही परिस्थिती असेल आणि प्लस बायो इंडिकेटर्स पण त्याच्यात कुठे ना कुठे इन्क्लूड करावे लागतील। तर हे जरूर आपण सत्य आहे, म्हणजे जे आम्ही काढतो आहे प्रोडिक्शन्स ते जवळजवळ अलाइंड आहेत यांनी जे सांगितलं। परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो किंवा वैज्ञानिक आधार असो, सर्वांनी ज्यांना नाकारलेलं, आपण त्या दृष्टिकोनातून कसं पाहतो? हे पण आता 10 लोक चांगलं म्हणतायत तर 5 लोक त्याला कंडेम पण करतील या त्याला क्रिटिसाइज करतील, पण ॲक्च्युली रिझल्ट काय आहेत या त्यांचे ऑब्झर्वेशनचे फायनल आउटकम काय आहे त्याच्यावरनं आपण ठरवायचं की बा हे किती, म्हणजे हे जरूर आहे की बा इतकं पोल्युशन वाढलं आहे की त्यांचे जे प्रिडिक्शन्स आहेत ते कुठे ना कुठे थोडेफार डेव्हिएट होऊ शकतात, पण तरी म्हणजे मला असं वाटतं की हे म्हणजे त्यांचं रिझल्ट्स आर गुड, जे ते सांगतायत जवळजवळ तसंच आमचंही मत आहे। त्यांनी शेतीबद्दल सांगितलं, या जितकं त्यांनी वाण ठेवले होते त्याच्यात जे ड्राऊट रेझिलियंट वाण आहेत त्याच्यावर सगळ्यांवर त्यांनी होकारा दिला की हिचं पीक चांगलं येईल। इट मीन्स देअर इज अ टर्ब्युलन्स इन द रेनफॉल अँड वॉट एव्हर द पॅटर्न। आम्हाला हेही दिसलं की मान्सून थोडासा मागे ढकलल्या गेला आहे, तर तेही त्यांच्या ह्याच्यात होतं की 4थ्या महिन्यात चांगला पाऊस पडेल या जास्ती पाऊस पडेल ॲज कम्पेअर्ड टू द फर्स्ट 2 months। आपण या क्षेत्रामध्ये आपण समाधानी आहे? हो एकदम। रोल या वर्षीची भेंडवडच्या मांडणीचं भाकीत याप्रमाणे, पीक पाणी जे आहे ते सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील आणि पावसाळा जो आहे तो पहिला महिना थोडा लहरी स्वरूपाचा आहे, पेरणी सार्वत्रिक होणार नाही। दुसरा महिना जो आहे तो सार्वत्रिक पाऊस होईल आणि भरपूर पाऊस होईल। तसंच तिसरा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे। चौथा महिनासुद्धा भरपूर पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा आहे। एकूण काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा यावर्षीच्या पावसाच्या बाबतीतचं भाकीत या ठिकाणी वर्तवलं जाते। कारण जे खास म्हणजे तूर आहे हे पीक चांगलं राहील, ज्वारीचं पीक चांगलं राहील पण मंदी राहील। एकदम उडदाचं पीक जे आहे ते साधारण पीक येईल, नासाडी येईल काही भागात, पण उडदाच्या भावात तेजी येईल। मूग साधारण राहील, तिळाच्या भावात तेजी राहील आणि बाजरीसुद्धा चांगलं पीक आहे। गहू, हरभरा हे रब्बी पीक आहेत, एकूण मोगम आहेत। तसंच तेलवान जे आहेत तेलवानात मोगम आहेत, काही ठिकाणी नासाडी होईल आहे।
त्यामुळे तेलवानाचे भाव वाढतील, तेलाचे भाव वाढतील. महाराज, देशाची आर्थिक स्थिती कशी राहणार? आर्थिक परिस्थिती फार अडचणीची राहील. आपण शेतकऱ्यांसाठी काही संदेश दिला होता काय? शेतकऱ्यांसाठी एकूण एक आहे की पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा दाखवला, त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पेरणीची घाई करू नये. भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी कोणीही काढू नये. जर केली तर त्यामुळे दुबार पेरणी करायचं संकट आपल्यावर येऊ शकते. म्हणून पहिल्या महिन्यात ज्या ज्या भागात भरपूर पाऊस होईल त्यांनीच पेरणी करावी, असं शेतकऱ्यांकरता. कराराची मांडणी आपली घट जी राज्याची परिस्थिती, देशाची परिस्थिती ही जी आहे, करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पुरी विस्कटलेली राहील. तसंच राज्याची जी परिस्थिती आहे तर गादी नाही आहे. जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही, राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे. आज गेल्या 45 वर्षापासून मी बाकीत सांगतो, पाहतो मांडणा, पण गादी नाही असा म्हणजे कधीतरी असं घडलं नाही. राजा नाही असं घडलं, पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही. त्यामुळे त्या गादीविषयी फारसं असं सांगता येत नाही, परंतु थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या आता ते अंदाजाप्रमाणे असं सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. पुरी गायब आहे. पुरी गायब आहे. पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट, नैसर्गिक संकट येऊ शकते. तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते. पृथ्वीचा भाग काय आपला जाऊ शकतो का? देशाचा भाग इतर राज्यात नाही, देशाचा भागाचं नाही सांगता येत. त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात. तर युद्ध आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खातं आहे ते ठीक आहे, त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते. परंतु जर झालंच तर मात्र महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल. पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे. पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पृथ्वीचा नाश होणे. तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं. इकडे सुद्धा दाखवते की पाऊस जास्त आहे तर मालाची नासाडी होईल, आणि मालाची नासाडी झाल्यामुळेच पाहिजे असा मालाला भाव भेटणार नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती विस्कटलेली राहील आणि राजावर तणाव असल्यामुळे सर्वच आर्थिक परिस्थिती देशाची बिघडलेली राहील. हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग एवरीवन। जहां अनुशासन होता है वहां कामयाबी होती है, और जहां कामयाबी होती है वहां अनुशासन होता है। यहाँ टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो, यही हमारा सपना है। रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह 11वीं और 12वीं क्लास में बड़े शहरों में 5 से 6 लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते। इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदूर रेलवे से की है। इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं। मेरी सभी चांदूर रेलवे और चांदूर रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं।